सोलापूरच्या लष्कर परिसरातील नळ बाजार परिसरात राहणारे अय्यूब सय्यद नामक तृतीयपंथीय बांधवाचा या ठिकाणी खून झाल्याची घटना सोलापुरात उघडकीस आलेली होती। आणि त्या खुनाच्या घटनेनंतर सोलापुरातील संपूर्ण तृतीयपंथीय बांधवामध्ये एकच खळबळ उडालेली होती। म्हणजे अत्यंत गजबजलेल्या या लष्कर नळ बाजार परिसरामध्ये अय्यूब सय्यद यांचा खून झाल्याची घटना या ठिकाणी समोर आलेली होती। आणि त्या ठिकाणी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार एकूण 3 इसम मध्यरात्री 2:30 वाजेच्या सुमारास त्या परिसरात आल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। आणि एकंदरीत त्या भागातील त्यांचे नातेवाईक असतील किंवा तृतीयपंथीय बांधव असतील यांच्या म्हणण्यानुसार अय्यूब सय्यद यांचा या ठिकाणी त्यांचा उशीनं त्यांचा गळा दाबून या ठिकाणी पहिल्यांदा खून करण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर त्यांच्या घरात असलेले सोन्या चांदीचे दागिने, त्यांची गाडी आणि मोबाईल देखील घेऊन चोरटे पसार झालेले होते। आणि या घटनेनंतर सदर बाजार पोलिसांनी जेव्हा तपास कामाला सुरुवात केलेली होती तेव्हा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 3 इसम मध्यरात्री 2:30 वाजेच्या सुमारास अय्यूब सय्यद ज्या ठिकाणी राहतात त्या परिसरामध्ये एकंदरीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले होते। मात्र या घटनेनंतर संपूर्ण सोलापुरात खळबळ उडालेली होती। अय्यूब सय्यद यांचा खून कोणी केला होता, सीसीटीव्ही मध्ये दिसणारे ते 3 युवक कोण होते, त्याच्या मागावर क्राईम ब्रांच असेल किंवा सदर बाजार पोलीस असेल त्यांच्या मागावर होते। मात्र आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार अय्यूब सय्यद यांच्या खून प्रकरणी एक मोठी अपडेट क्राईम ब्रांच कडून आलेली आहे।